नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुकीची तिसरी फेरी आता संपलेली आहे. 7 मे रोजी देशातल्या ज्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, मतदान चालू आहे, त्या मतदानाच्या 7 फेऱ्यांपैकी तिसरी फेरी ही 7 मे रोजी संपलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अजून ज्या 2 फेऱ्या मला वाटते महाराष्ट्रात बाकी आहेत. कारण 13 आणि 20 मे रोजी आणखीन 2 फेऱ्या महाराष्ट्रातल्या होणार आहेत आणि त्यानंतरच्या शेवटच्या 2 फेऱ्यांपूर्वीच महाराष्ट्रातली निवडणूक संपणार आहे. आणि अजूनही आरोप परोप, काय ते आरोप प्रत्यारोप, प्रत्युत्तर उत्तर, घणाघात चालू आहे जोरात. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2 महत्त्वाचे चेहरे हे सगळ्या वृत्तवाहिन्यांवरून गायब झाले. अन्यथा गेल्या 4-5 महिन्यामध्ये सगळा वृत्तवाहिन्यांचा, मीडियाचा स्पेस व्यापून राहिलेले असे 2 चेहरे हे गेल्या जवळजवळ महिन्याभरात, म्हणजे मतदानाची पहिली फेरी होईपर्यंत तो काळ बघितला तर जवळपास जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि अर्धा एप्रिल हे 2 चेहरे हे एकूणच माध्यम व्यापून होते. त्यापैकी एक आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि दुसरे आहेत ताबडतोबीने मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, सागर बंगल्यावर येतो मला गोळ्या घाला, कुणबी आरक्षणातूनच, ओबीसी आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असा अट्टाहास करून महाराष्ट्र सरकारला सुद्धा ओलीस ठेवणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे 2 चेहरे असे आहेत की ज्यांनी गेल्या 4-3 महिन्यामध्ये संपूर्ण मीडिया स्पेस बळकावून टाकला होता. अर्थात त्यामध्ये मनोज जरांगे हे निवडणुकीपासून दूर होते, म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात नव्हते, पक्षीय राजकारणात नव्हते, किंबहुना राजकारणात नव्हते. उलट प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीत पण असतात, राजकारणात पण होते. पण सगळा स्पेस जो होता तो सगळ्यात जास्त प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांनी व्यापलेला होता. कारण जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला होता तो मुद्दा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कुठच्या पक्षाला कसा भारी पडणार यासाठी सगळे पक्ष चिंतित होते. सत्तेत बसलेल्या महायुतीतले 3 पक्ष आणि विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीतले 3 पक्ष हे प्रत्येकजण आपापल्या नजरेने आणि आपापल्या हेतूने या मराठा आरक्षणाकडे बघत होते. दुसरीकडे या सगळ्या राजकारणामध्ये आपलं स्थान काय आणि आपला मतलब कसा साधता येईल या दृष्टीने धडपडणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला या सगळ्या स्पर्धेमध्ये आणण्यासाठी अखंड धडपडत होते. खरं बघितलं तर वर्षभर, 1.5 वर्ष आधीपासून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रयत्न चालवलेला होता. 2022च्या उत्तरार्धात अखेर, मला वाटते ऑक्टोबर-नोव्हेंबर असा काहीतरी महिना असेल, की ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची प्रबोधन या काय ते संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भेट झाली आणि तिथून मग शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणण्याच्या गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पा होता होता एक दिवस खुद्द उद्धव ठाकरे जे उर्वरित शिवसेनेचे किंवा शिवबाठाचे पक्षप्रमुख आहेत ते प्रकाश आंबेडकरांच्या नायगाव दादरमधल्या कार्यालयात येऊन पोहोचले आणि पत्रकारांसमोर या दोघांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या आगामी संयुक्त राजकारणाची किंवा आघाडी राजकारणाची घोषणा करून टाकली होती.
अर्थात त्यानंतर ज्या प्रतिक्रिया सुरू झाल्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला असं परस्पर महाविकास आघाडीत स्थान मिळू शकणार नाही. पहिल्यापासून म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून सरकार बनवण्यासाठी जी 3 पक्षांची महाविकास आघाडी तयार झाली आणि भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचं उद्दिष्ट ठरवून जी आघाडी 3 पक्षांनी बनवली त्या आघाडीमध्ये आता कुठल्याही चौथ्या पक्षाला स्थान नाही असं शिवसेना वगळता उरलेले 2 पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे ठासून सांगत होते की आता चौथ्या पक्षाला घेता येणार नाही. आणि मला आठवतं त्याप्रमाणे तेव्हा अजितदादासुद्धा महाविकास आघाडीत होते, विधानसभेतले विरोधी नेता होते आणि त्यांनी जाहीर करून टाकलं होतं की कुठच्याही नव्या पक्षाला महाविकास आघाडीत घेतलं जाणार नाही. जागा वाटप जे होईल निवडणुकीच्या दृष्टीने तेव्हा 3 पक्षांपैकी जागा वाटप होईल आणि त्या 3 पक्षांपैकी जो पक्ष इतर कोणाला मित्र म्हणून सोबत घेऊ इच्छितो त्याला जागा वाटपात आपल्याला आलेल्या ज्या जागा आहेत, आपल्या वाट्याला आलेल्या ज्या जागा आहेत त्या जागा नव्या मित्राला देऊ शकतो, पण नव्या मित्राला महाविकास आघाडीत स्थान मिळणार नाही. आणि त्यामुळे त्या वंचित आघाडीला महाविकास आघाडीत स्थान मिळण्याचा विषय भिजत घोंगड्यासारखा पडून राहिला होता. त्याच्यावर पुढे काही होत नव्हतं. प्रयत्न करून करून मला आठवतं की प्रकाश आंबेडकर सातत्याने सांगायचे की आम्हाला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी आमच्या वतीने शिवबाठाचे उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आम्हाला आत घ्यायला तयार नाहीत. एकदा तर मला वाटते प्रकाश आंबेडकर असं पण म्हणाले की लग्न तर ठरलेलं आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 भटजी लग्नाचा मुहूर्तच येऊ देत नाहीत. आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला एकूण आघाडीच्या बाहेर बसावं लागतं. दरम्यान तिकडे राष्ट्रव्यापी अशी इंडी आघाडी तयार होत होती. ती पाटण्याला, बंगलोरला, मुंबईला 27-28 बिगर भाजप पक्षांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले सगळे सहभागी झाले होते. पण त्यामध्ये चुकूनही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आमंत्रणसुद्धा देण्यात आलं नाही. आणि त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीकडून सातत्याने तक्रारीसुद्धा चालू होत्या की आम्ही येऊ इच्छितो पण हेच आम्हाला बरोबर घेऊ इच्छित नाहीत. मतविभागणी टाळायची असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यावंच लागेल, अन्यथा दुरंगी निवडणुका न होता 3 रंगी चौरंगी होतील वगैरे वगैरे वगैरे. पण मग हळूहळू काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दुबळे पडत गेले. याचं कारण अजितदादांनी आपला पक्ष फोडला किंवा सोडला, वेगळी चूल मांडली आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा दुबळे होऊन गेले. त्यांची राजकीय शक्ती खच्ची झाली आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या बाजूला होण्यामुळे विरोधी पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये जे दौर्बल्य आलेलं आहे, अशक्तपणा आलेला आहे, त्याला टॉनिक देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायची आणि ती जी मतदानांची घट होईल ती मतं वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने महाविकास आघाडीला मिळवून द्यायची याचा विचार सुरू झाला. मग कधीतरी अचानक कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये गेलेले प्रकाश आंबेडकर शरद पवारांना भेटले, दुसरीकडे अचानक काँग्रेसला जाऊन भेटले. पण तिन्ही पक्षांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडीशी समोरासमोर बोलणी होऊ शकली नाहीत. आणि त्यामुळे बघता बघता जी आघाडी 4 पक्षांची होऊ शकली असती ती अखेरपर्यंत झाली नाही. यासाठी अर्थातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी सगळं खापर फोडलं. जे प्रकाश आंबेडकर आरंभापासून काँग्रेसवरच सगळे दोषारोप करत होते
त्यांनी ज्यावेळेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळत नाही असं दिसलं, तेव्हा काँग्रेसची बाजू घेऊन उबाठा आणि पवारांची राष्ट्रवादी याच्यावर सगळं खापर फोडलं. आणि आतासुद्धा निवडणुका लागेपर्यंत कुठलंही जागा वाटप होऊ शकलं नाही. याला प्रकाश आंबेडकरसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. कारण ते कसला तरी एक मसुदा पाठवायचे, मग काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना काहीतरी मसुदा किंवा प्रस्ताव पाठवलाय अशी माध्यमातून देवाणघेवाण चालू होती. आणि जो काय सुथडा करून ठेवला होता, त्यामुळे निवडणुका होऊन जातील आणि तरीही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडी आघाडीमध्ये कुठलंही स्थान मिळणार नाही याच्यावर आधीच शिक्कामोर्तब झालेलं होतं. हा, तू लागल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो असं नाटक चौघांकडूनही चालू होतं, चौघांकडूनही. आणि कधीकधी प्रकाश आंबेडकर त्यातला एक एक पक्ष बाजूला काढून उरलेल्या 2 मित्रपक्षांना दोषारोप करत होते. मग त्यांनी नवनव्या अटी घालायला सुरुवात केल्या की जालन्याला मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी दिली पाहिजे, पुण्यात कोणतरी वैद्य नावाचे व्यक्ती आहे त्यांना उमेदवारी दिली पाहिजे, इकडे हा नको तिकडे तो नको, इतके काय त्या 48 पैकी इतक्या जागा मुस्लिम उमेदवार उभे केले पाहिजेत, इतके OBC उमेदवार पाहिजेत. अशाही अटी प्रकाश आंबेडकरांनी एकामागून एक प्रस्तावातून महाविकास आघाडीला घातल्या होत्या. मला याची गंमत वाटते की जी महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीतले जे 3 पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते वंचित बहुजन आघाडीलाच चौथा सहकारी म्हणून आपल्या आघाडीत समाविष्ट करून घ्यायला तयार नाहीत. त्याच्या आधीच प्रकाश आंबेडकर उमेदवारांची रचना कशी असावी, कुठच्या जातीला किती, धर्माला किती असल्या जागांची मागणी कशाच्या आधारावर करत होते याचं उत्तर मिळत नाही आणि मिळालं नाही. आणि म्हणून मग असं म्हणावं लागतं की प्रकाश आंबेडकरांना सुद्धा महाविकास आघाडी ही BJP विरोधातल्या सगळ्या पक्षांची एकजूट असावी अशी इच्छा नसावी. म्हणूनच समोरासमोर बसून संवादातून हे सगळे प्रश्न निकालात काढण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर कुठे जमत असेल तर ते बिघडवण्याचा प्रयत्न करत होते का अशी शंका येते. पण अर्थातच सगळं खापर हे प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यावर फोडता येणार नाही. तसंच खापर हे आपल्याला महाविकास आघाडीतल्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या आणि प्रवक्त्यांच्या डोक्यावर सुद्धा फोडावं लागेल. प्रकाश आंबेडकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातल्या बिघडलेल्या महाविकास आघाडीचा जबाबदार धरता येणार नाहीत. कोणालाही विचारात न घेता, विश्वासात न घेता उद्धव ठाकरे सांगलीचा आपला उमेदवार जाहीर करून टाकतात, तर संजय राऊत परस्पर काँग्रेसच्या वतीने उभे राहणारे शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करून टाकतात. मुंबईत तेच आहे. काँग्रेसला हवी असलेली एकमेव जागा जर कुठची होती तर दक्षिण मध्य, त्या जागी उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या अनिल देसाई यांची उमेदवारी घोषित करून टाकतात. आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप, नसीम खान यांना हातपाय आपटत बसावं लागतं. सांगायचं हेतू हा की हे सगळं चालू असताना प्रकाश आंबेडकर यांनी जो गेले 1 महिन्यापूर्वीपर्यंत माध्यमांमधला स्पेस व्यापला होता, तिथून आता प्रकाश आंबेडकर गायब आहेत. मग कधी त्यांनी अचानक उठले आणि गडकरींच्या विरुद्ध काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला, किंवा सांगलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार असताना बंडखोर झालेले काँग्रेसचे विशाल पाटील यांना पाठिंबा देऊन टाकला. बारामतीमध्ये त्यांनी अचानक तुमच्या सुप्रियाताईंना पाठिंबा देऊन टाकला. आपले काही उमेदवार उभे केले, काही ठिकाणी काल त्या पक्षात होते आणि आज इथे बंडखोर झाले तर त्यांना उमेदवारी देऊन टाकली. काल परवापर्यंत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचा चेहरा असलेले वसंत मोरे यांनी लोकसभा लढवायचाच हट्ट केला होता आणि त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी पाहिजे होती, पण काँग्रेस त्यांना जागा द्यायला तयार नाही, राष्ट्रवादी घ्यायला तयार नाही आणि शेवटी त्यांनी अपक्ष अर्ज भरला. असं ठरवलं असताना प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेंना आपल्या पदरात घेतलं आणि वंचित बहुजन आघाडीचा पुण्यातला उमेदवार बनवून टाकलं. थोडक्यात महाविकास आघाडीचा खेळ बिघडवण्यासाठी जे जे काही करता येईल ते प्रकाश आंबेडकरांनी केलं. पण त्यांनी का करू नये? भाजपला हरवणं ही सगळ्यांची, विरोधकांची जबाबदारी आहे. पण ती करताना सगळा त्याग किंवा सगळी सोशिकता किंवा सगळी माघार ही प्रकाश आंबेडकरांनी किंवा वंचित बहुजन आघाडीने एकट्याने घ्यायची असा कोणी दावा करू शकत नाही. ते स्वतंत्र पक्ष आहेत, ते 48 जागा लढवू शकतात. पण मतविभागणी टाळायची तर सगळ्याच पक्षांनी मतविभागणी टाळण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. साहजिकच सुथडा झाला आणि मग खऱ्या लढती जेव्हा समोर येतात तेव्हा प्रकाश आंबेडकरांचा चेहरा माध्यमातून हळूहळू अस्तंगत होत गेला. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील होते. एक मराठा लाख मराठा, प्रत्येक मतदारसंघात 500-700 उमेदवार उभे करायचे अशी त्यांनी आयडिया काढली होती. पण ती फिजिबल नसल्यामुळे किंवा परवडणारी नसल्यामुळे वेळीच मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून आपलं अंग काढून घेतलं. मग ठोक मराठा, क्रांती मराठा वगैरे असे जे मोर्चे होते, मराठा क्रांती मोर्चा, मूक मोर्चा, याचे सगळे जे नेते होते त्यांनी मग आपापल्या परीने काय करायचं असा विचार करताना शेवटी चिडलेले जरांगे पाटील म्हणाले, कोणालाही निवडून आणा, कोणालाही पाडा, आपलं लक्ष लोकसभा नाही आहे, आपलं लक्ष विधानसभा आहे. आणि ते परत अंतर्वेळी काय ती सराटी जालन्याला जाऊन बसले. पण ती निवडणूक येईपर्यंत जरांगे पाटील काय बोलत होते आठवा. तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का? जणू काय महाराष्ट्रातल्या 4-5 कोटी मराठ्यांची मतं ही जरांगे पाटील यांनी जे बँकेत खातं उघडले त्यात जमा केलेली होती आणि त्याचे इलेक्टोरल बॉन्ड कुठच्या पक्षाला द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाने बहाल केला होता अशा थाटामध्ये जरांगे पाटील तेव्हा बोलत होते. पण एप्रिल महिना उजाडला आणि हळूहळू करत जरांगे पाटीलसुद्धा माध्यमाच्या क्षितिजावरून मावळत गेले. काल परवा बऱ्याच काळानंतर मग ते आजारी आहेत, त्यांना उपचारासाठी कुठच्या तरी इस्पितळात दाखल केल्याची बातमी बघायला मिळाली. मग एक दिवस इस्पितळातूनच उठून जरांगे पाटील हे आपल्या कुठच्या जिथे त्यांचं नाव मतदार म्हणून रजिस्टर झालेलं आहे तिथे मतदानाला गेलेले बघायला मिळाले. पण बाकी जरांगे पाटील गायब आहेत. त्यांनी ज्यांना शत्रू बनवलं होतं आणि अगदी ठरवून शत्रू बनवलं होतं ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या सगळ्या गेल्या 2 महिन्यामध्ये जागा वाटपापासून, मित्रपक्षांमध्ये तडजोडी करण्यापासून, शत्रू पक्षातले माणसं आपल्याकडे आणायची आणि आपल्याकडची माणसं शत्रू पक्षाकडे जाऊ नयेत यासाठी जो आठापिटा करत होते ते देवेंद्र फडणवीस करत होते. त्यामुळे अधिकाधिक वेळ टी व्हीवर दिसले कोण, बातम्यांमध्ये झळकले कोण, तर देवेंद्र फडणवीस. या सगळ्या गडबडीत प्रकाश आंबेडकरांनी साधलं काय हा मला पडलेला प्रश्न आहे. अर्धी निवडणूक संपल्यानंतर मला पडलेला हा प्रश्न आहे की प्रकाश आंबेडकरांनी साधलं काय. कधी ते म्हणाले होते की 42 जागा लढवण्याची आम्ही तयारी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेने आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर जो काय धिंगाणा आणि गडबड केलेली होती त्याचं प्रयोजन काय होतं, काय गरज होती त्याची. कारण प्रत्यक्ष निवडणूक आली तेव्हा सगळेच्या सगळे खेडोपाडीचे मराठे हे आरक्षणाचा विषय विसरून कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या आश्रयाला गेलेले आहेत. आपल्या गावात कुठच्याही राजकीय नेत्याला येऊ द्यायचं नाही हा जरांगे पाटील यांचा आदेश
पायदळी तुडवून सगळ्या गावात सगळ्या पक्षांचे उमेदवार आणि नेते राजरोसपणे फिरत आहेत. जरांगे पाटलांचा कोणी शिलेदार त्यांना रोखताना दिसलेला नाही. मग प्रश्न असा पडतो की जरांगे पाटील असोत किंवा प्रकाश आंबेडकर असोत, यांनी या गेल्या 6 महिन्याच्या काळात जो गदारोळ आणि जी वावटळ निर्माण केली होती त्यातून साधलं काय? असो मित्रांनो, हा आढावा तुमच्यासमोर एवढ्यासाठी मांडला की राजकारण एकदा वादळ झालं की लहान मोठी आंदोलनं, चळवळी, संघटना हे कसं विस्कटून पडल्यासारखं होऊन जातात ते तुम्हाला समजावं म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.